तर चला या ठिकाणी टेस्ट 2चं ॲनालिसिस आपण या ठिकाणी बघणार आहे. टेस्ट 1 आपली काल झाली होती आणि टेस्ट 2 आज रात्री 9 वाजता आपण त्या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनवरती घेतली. तुम्ही जर अजूनसुद्धा टेस्ट दिली नसेल तर सर्वात पहिले त्या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, त्या लिंकला जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, त्या ठिकाणी टेस्ट द्यायची. टेस्ट ही फ्री मटेरियलमध्ये त्या ठिकाणी टाकली आहे. टेस्टचं नाव टेस्ट फ्री फुल लेंथ टेस्ट 2 या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा. कोणती टेस्ट आपली फ्री लेंथ म्हणजे फ्री फुल लेंथ टेस्ट, फुल लेंथ नाही सॉरी माफ करा, या ठिकाणी फ्री टेस्ट आहे फक्त. ओके, फक्त टेक्निकलचे 20 प्रश्न त्या ठिकाणी आपण टाकलेले. ओके, तर नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ओके, अजूनसुद्धा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असंच नवीन नवीन कंटेंट आपण या ठिकाणी रोज आपल्या चॅनलवरती देत असतो. ओके, तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण प्रश्नाचं या ठिकाणी ॲनालिसिस एकदम प्रत्येक ऑप्शन वाईज या ठिकाणी घेणार आहे. ओके, तुम्हाला अजूनसुद्धा सांगतो, तुम्ही जर पहिले टेस्ट दिली नसेल तर पहिले टेस्ट द्या आणि टेस्ट दिल्यानंतर या ठिकाणी ॲनालिसिस बघा. ओके, तर बघा पहिला प्रश्न तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन झालेला आहे. प्रश्न काय म्हणतो, प्रश्नाचं सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा अर्थ काय होतो आहे त्या प्रश्नाचा ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी प्रश्न वाचतो, तुम्हाला व्हिडिओ थांबवायचा आहे. पहिले तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस करायचं आहे, नंतर व्हिडिओ चालू करायचा आहे. बघा, 1 ॲटॉम मास युनिट इज इक्वल टू, तुम्हाला मासचं काय सांगितलं या ठिकाणी, मास म्हणजे ॲटॉमचं मास विचारलं आहे. ओके, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे 1.66 × 10⁻⁻27 हे त्या ठिकाणी असतं, सगळ्यांना माहिती आहे. ओके, 1.66 × 10⁻⁻27 हे त्याचं काय मास आहे. पण हीच व्हॅल्यू आता कन्वर्ट करून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिली जाते. तर कन्वर्ट करून ही व्हॅल्यू काय दिली जाते, 931.4 काय 931.4 MeV ही सुद्धा व्हॅल्यू दिली जाते. दोन्ही एकच व्हॅल्यू, पण त्याचं युनिट चेंज झालं की त्या ठिकाणी व्हॅल्यूसुद्धा चेंज होते. ओके, मग खूप साऱ्या मुलांनी नंबर 1चं ऑप्शन त्या ठिकाणी मारलं आणि त्या ठिकाणी टेस्ट सबमिट केली, मग त्यांचं त्या ठिकाणी चुकलं. पण आपल्याला या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची डीप माहिती इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय राहील, हे पण बरोबर होतं आणि हे पण बरोबर होतं. मग बोथ ए आणि बी सांगणारा पर्याय आपला ऑप्शन सीमध्ये त्या ठिकाणी दिला होता. ओके, तर बघा मित्रांनो, काल मी एक कन्सेप्ट सांगितली होती स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मरची आणि डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मरची. ओके, तुमच्या जनरेटिंग स्टेशनजवळ कोणतं ट्रान्सफॉर्मर लावलं जातं. ओके, ते ट्रान्सफॉर्मर कोणतं असतं, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ओके, कोणतं असतं ते स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. बघा, आपण जर थेरॉटिकल नॉलेजनुसार कन्सेप्टनुसार जर गेलो तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे कशामध्ये, स्टारमध्ये या ठिकाणी काय असतं, VL म्हणजे लाईन व्होल्टेज. ओके, VL इज इक्वल टू √3 VPH. ओके, म्हणजे तुमचा लाईन व्होल्टेज काय असतो, फेज व्होल्टेजच्या √3 पट जास्त असतो. ओके, मग या ठिकाणी आपण कनेक्शन करू कसं शकतो, कशासाठी, स्टेपअपसाठी डेल्टा स्टार असं. ओके, डेल्टा स्टार असं हे ट्रान्सफॉर्मर काय तुमचं स्टेपअप आहे. मग ज्या ठिकाणी तुम्हाला स्टेपअप करायचं असतं त्या ठिकाणी तुम्ही डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मर वापरू शकता. पण माझं म्हणणं असं होतं कालच्या क्वेश्चनमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड वायरची गरज असते. कशासाठी, त्या ठिकाणी जे जनरेटर तुमचं असतं कशामध्ये, तुमच्या जनरेटिंग स्टेशनमध्ये त्याला ग्राउंड वायरची गरज असते. ओके, म्हणून त्या ठिकाणी मी प्रॅक्टिकली तुम्हाला सांगितलं होतं की स्टार डेल्टा वापरतात. कशासाठी, प्रॅक्टिकली सांगितलं होतं, कारण एकूण ग्राउंडची या ठिकाणी आपल्याला गरज असते. ओके, या ठिकाणी आपण याचे टर्न वाढून याला आपण स्टेपअप करू शकतो. पण या ठिकाणी पूर्ण पेपरचं, पाठीमागच्या पेपरचं वगैरे ॲनालिसिस करून प्रॅक्टिकली कुठेच दिलेलं नाही आहे. काय प्रॅक्टिकली गोष्ट कुठेच दिलेली नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या थेरॉटिकल नॉलेजनुसार काय ध्यानात ठेवायचं आहे, परत एकदा सांगतोय, त्या ठिकाणी वापरलेलं ट्रान्सफॉर्मर हे थेरॉटिकल नॉलेजनुसार तुम्हाला लक्षात ठेवायचे डेल्टा स्टार. काय डेल्टा स्टार हेच तुम्हाला त्या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. ओके, हे कळालं तुम्हाला आता. ओके, चला आपण पुढचा प्रश्न घेऊया. मग बघा, दुसरा प्रश्न काय सांगतो या ठिकाणी, जर ॲटॉमिक नंबर सेम असेल, काय ॲटॉमिक नंबर सेम असेल पण मास नंबर बदललेला असेल तर खालीलपैकी सांगा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत पाहिजे, आयसोटोप आणि आयसोबार. बघा, आयसोटोप तुम्हाला काय सांगतो, जर आयसोटोप तुमचं जर त्या ठिकाणी उत्तर असेल तर बघा आयसोटोप तुम्हाला काय सांगते. बघा, ॲटॉमिक नंबर सारखा असतो आणि मास नंबर वेगळा असतो तर तुमचं उत्तर काय असतं,
आयसोटोप. ओके, काय आयसोटोप, आणि तेच विचारलं आहे म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी आयसोबार विचारलं असतं तर मग आयसोबारचं उत्तर काय असतं बघा, मास नंबर सेम आणि ॲटॉमिक नंबर डिफरन्स. जर असं असतं तर ते उत्तर कशाचं असतं, मग आयसोबारचं त्या ठिकाणी असतं. ओके, हा प्रश्न तुम्हाला एकदम सोपा, आजचे प्रश्न एकदम सोपे होते, कालच्या पेक्षा 10 पट आजचा पेपर या ठिकाणी आपला सोपा होता. खाली बघायचं काहीच गरज नाही आपल्याला. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, या ठिकाणी कंट्रोल रॉड आहे. कंट्रोल रॉड खालीलपैकी कोणत्या मटेरियलपासून बनवले जातात. कंट्रोल रॉड तुम्हाला विचारले खालीलपैकी कोणत्या मटेरियलपासून बनवले जातात. तर या ठिकाणी मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. काय, CBSH आणि I. CBSC माहिती आहे तुम्हाला, CBSC शेवटी C आहे, पण त्या Cला आपल्याला काय म्हणायचे, ही म्हणायचे. काय, ही. तर आता C म्हणजे काय बघा, मी लिहून देतो तुम्हाला. कॅडमियम. काय, कॅडमियम. B फॉर काय, बोरॉन. S म्हणजे काय, सिल्वर. H म्हणजे काय, हेप्नियम. बघा हेप्नियम, UM लिहितो इथं, आणि इथं इंडियम. ओके, असे तुम्हाला हे काय आहे, तुमचे कंट्रोल रॉड आहे. मग तेच विचारलं खालीलपैकी कोणता तुमचा कंट्रोल रॉड आहे. ओके, या ठिकाणी झिर्कोनियम दिसतंय का तुम्हाला, नाही. या ठिकाणी काय, बोरॉन दिसतंय का, बघा या ठिकाणी तुम्हाला बोरॉन दिसते. बोरॉन काय आहे मग तुमचं, त्या ठिकाणी बोरॉन तुमचा कंट्रोल रॉड असणार आहे. ओके, त्या ठिकाणी जर सिल्वर असता तर तो पण असता, हेप्नियम आणि इंडिनियम जर असतं तर ते सुद्धा त्या ठिकाणी असते. आता हे काय करते बरं कंट्रोल रॉड, जी हे रिॲक्शन असते, आर्मेचर रिॲक्शनने तुमच्या कशामध्ये, तुमचा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जी रिॲक्शन होते, कशाची, न्यूट्रॉनची वगैरे रिॲक्शन होते, त्या रिॲक्शनला डायरेक्ट संपवण्याचं काम काय करतं, हा कंट्रोल रॉड करतो. ओके, त्यानंतर तुम्हाला मॉडरेटर त्या ठिकाणी बघायला भेटतो. आता मॉडरेटर काय करतं, मॉडरेटर हा फक्त जी रिॲक्शन त्या ठिकाणी असते तिची स्पीड कमी करण्याचं काम करतो. मग मॉडरेटर कसे बनवले जातात, कशापासून, मग ते हेवी वॉटर झाला, नॅचरल वॉटर झाला, त्यानंतर तुमचा बेरिलियम झाला, तुमचा हायड्रोलियम झाला, आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा ग्राफाईड. काय, सर्वात महत्त्वाचं तुमचा ग्राफाईड या मटेरियलपासून तुमचा काय मॉडरेटर बनवला जातो. मग प्रश्न कशावरून पण विचारला जाऊ शकतो, मॉडरेटरवरती पण आणि कंट्रोल रॉडवरती पण सुद्धा त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. दोघांच्या डेफिनेशनसुद्धा, म्हणजे दोघं काय काम करतात ते सुद्धा, आणि ते कशापासून बनवले जातात ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतं. मग हे तुम्हाला कळालं चांगल्या पद्धतीने. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. बघा या ठिकाणी प्रश्न काय सांगितला आहे, थर्मल शिल्डिंग कोणत्या उद्दिष्टाने वापरली जाते. आजचा पेपर जो पॉवर सिस्टमवरती आहे पूर्ण, कशावरती, जनरेशनवरती. ओके, तर बघा जी शिल्डिंग असते, कशामधली शिल्डिंग हे असते बघा तुमच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये. आणि कशासाठी वापरली जाते ते तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सर्वात पहिले सांगतो. बघा जो तुमचा रिॲक्टर असतो, त्या रिॲक्टरमध्ये तुमची रिॲक्शन होत असते, त्यामध्ये जे न्यूट्रॉन्स असतात ते एकदम घातक असतात. ते जर वातावरणामध्ये जर पसरले, त्या ठिकाणी कॅन्सरचे वगैरे खूप सारे आजार त्या ठिकाणच्या लोकांना होऊ शकतात. मग हे होऊ नये म्हणून त्याला खूप सारं मोठं शिल्डिंगचं प्रोटेक्शन हे त्या ठिकाणी लावलं जातं. ओके, मग या ठिकाणी आपण आपल्या प्रश्नाद्वारे त्या ठिकाणी जाऊया. बघा या ठिकाणी जलद न्यूट्रॉन शोषण्यासाठी, बघा जलद न्यूट्रॉन म्हणजे ते नावच आहे त्याचं, जलद न्यूट्रॉन, त्याला कन्व्हर्ट करते तुमची शिल्डिंग कशामध्ये, मग थर्मल न्यूट्रॉनमध्ये. कशामध्ये, थर्मल न्यूट्रॉनमध्ये ती कन्व्हर्ट करते. ओके, आणि ते बाहेरसुद्धा जाऊ देत नाहीत. आता नंबर 2 बघा, कार्यरत कर्मचारी म्हणजे ते जे कामाला कर्मचारी आहे त्यांना त्या विकिरणापासून काय करते, संरक्षण पाहिजे होतं, इथं संरक्षण देण्यासाठी ती काम करते. मग हे पण आपलं बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. बरोबर, आता नन ऑफ दिसतं हे आपलं नाहीच आहे. ओके, आणि या ठिकाणी एक पर्याय होता बघा काहीतरी, तो आता या ठिकाणी आपल्याला या PDF मध्ये तो कॅन्सल झाला आहे काहीतरी. ओके, आपलं उत्तर तसं A, B आणि C तिन्ही पण बरोबर असणार आहे. ओके, या ठिकाणी काहीतरी पर्याय होता एक, तो तुम्ही काय करा टेस्टमध्ये बघून घ्या, तो सुद्धा आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. मग या ठिकाणी शिल्डिंग कशासाठी वापरली जाते, ते जे त्या ठिकाणी जे न्यूट्रॉन्स आहे ते बाहेर जाऊ द्यायचे नाही त्या ठिकाणी. ओके, त्या ठिकाणी जे लोक कामाला आहे, माणसं कामाला आहे, त्यांना त्यांचं संरक्षणासाठी सुद्धा त्या ठिकाणी काम करते. ओके, आणि जे जलद न्यूट्रॉन आहे त्याला शोषण्यासाठी सुद्धा ते त्या ठिकाणी काम करते. ओके, तर हा प्रश्न तुम्हाला कळाला. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, हायड्रो पॉवर प्लांटमध्ये कोणत्या एनर्जीचे रूपांतर कोणत्या एनर्जीमध्ये होते. म्हणजे या ठिकाणी हायड्रो पॉवर प्लांट आहे, त्या ठिकाणी वॉटर आलं. सर्वात पहिले आपलं वॉटर या ठिकाणी शांत असतं, असं शांत. ओके, ते मग या ठिकाणी आपल्या पेनस्टॉकच्या मदतीने आपल्या टर्बाईनवरती येतं आणि टर्बाईन
मधून नंतर ट्रेल वगैरे तुमचा टेल रेसमध्ये त्या ठिकाणी समोर जातं. ओके, तर या ठिकाणी बघा सर्वात पहिले ते शांत असतं. ते शांत पाणी जे असतं त्यामध्ये कोणती एनर्जी असते ते तुम्हाला सांगायचं आहे मला. त्यामध्ये असते बघा पोटॅन्शियल एनर्जी. ते तुमच्या पेनस्टॉकच्या मदतीने तुमच्या कुठे जातं, तुमच्या टर्बाईनवरती जातं. मग ते काय झाली, ते टर्बाईनवरती जातं. ती कोणती एनर्जी तयार करतं तुमचं टर्बाईन, मेकॅनिकल एनर्जी. पण त्या पहिले तुमच्या पाण्यामध्ये त्या वॉटरमध्ये जी एनर्जी तयार होती ती होती कायनेटिक एनर्जी. कोणती, कायनेटिक एनर्जी. नंतर ते टर्बाईन फिरवतं, मग ती झाली तुमची मेकॅनिकल एनर्जी. आणि मेकॅनिकल एनर्जीचं तुमचं टर्बाईन म्हणजे तुमचं जनरेटर कन्वर्ट करतं मग इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. मग हा या ठिकाणी एकदम सिरियलमध्ये कुठे दिसतं तुम्हाला तुमची पोटॅन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. ऑप्शन नंबर 2मध्ये तुम्हाला दिसतंय बघा. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा. हायड्रो पॉवर प्लांटमध्ये ड्राफ्ट ट्यूब कोठे कनेक्ट असते. बघा तुमचा जो काय असतो, तुमचा टर्बाईन असतो. या ठिकाणी टर्बाईन असतो आणि टर्बाईनमधून जे असते तुमची ड्राफ्ट ट्यूब समोर निघते. म्हणजे बघा टर्बाईनवरती पाणी पडलं आणि टर्बाईनवरती पाणी पडल्यानंतर जे वेस्टेज पाणी आहे तिथून पुढचं ते ड्राफ्ट ट्यूबच्या माध्यमात पुढं जातं. ते काय तिथून पुढं जातं. मग या ठिकाणी तेच सांगायचं आहे आपल्याला की ड्राफ्ट ट्यूब ही कुणा दोघांच्या मध्ये लावली जाते. मग डॅम आणि वाल्व्ह हाऊस आहे का, डॅम तर तिकडे वरतीच राहिला, हे पण नाही. मग वाल्व्ह हाऊस आणि टर्बाईन, वाल्व्ह हाऊस आणि टर्बाईन. बघा वाल्व्ह हाऊस कुठे वरती आहे आणि टर्बाईन यांच्यामध्ये कोण असतो आपला पेनस्टॉक वगैरे. ओके, ते पण आपलं नसणार आहे. टर्बाईन आणि टेल रेस हे आपलं बरोबर असणार आहे. आपल्या इथल्या टर्बाईन आणि इकडे असतो आपला टेल रेस. टेल रेसमध्ये आपलं पाणी जातं वेस्टेज. ओके, यांच्या दोघांच्या मध्ये लावला जातो आपला ड्राफ्ट ट्यूब. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, बघा 7 नंबरचा प्रश्न काय सांगतो. द लार्जेस्ट साईज ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक युनिट इन इंडिया. बघा आपल्या इंडियामध्ये हायड्रो इलेक्ट्रिकच्या माध्यमात काय, हायड्रो इलेक्ट्रिकच्या माध्यमात सर्वात जास्त किती युनिट म्हणजे त्याची काय म्हणजे किती करू शकतो आपण तयार, या ठिकाणी ते आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलं आहे. ओके, तर 220 मेगावॉट आपण करू शकतो. कशाच्या, हायड्रो इलेक्ट्रिकच्या माध्यमात म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटच्या माध्यमात. ही आपली काय त्या ठिकाणी म्हणजे तिथपर्यंत आपण करू शकतो. ओके, आपल्या इंडियामध्ये, बाहेरचा मी सांगू शकणार नाही त्या ठिकाणी. ओके, बघा चला पुढचा प्रश्न आहे. भाकरा नांगल येथे कोणता टर्बाईन बसवलेला आहे. म्हणजे भाकरा नांगल इथे आपलं पॉवर प्लांट आहे. ओके, आणि त्या पॉवर प्लांटमध्ये एक टर्बाईन बसवला आहे. टर्बाईन तर प्रत्येकच पॉवर प्लांटमध्ये असणार आहे. मग त्याने स्पेशल विचारलं आहे की भाकरा नांगल जे काय, भाकरा नांगल या ठिकाणी कोणता बसवला आहे. तर त्या ठिकाणी मित्रांनो बसवला आहे, लक्षात ठेवा. GK सारखा प्रश्न या पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. तो पेल्टॉन व्हील हा टर्बाईन त्या ठिकाणी बसवला आहे. आता पेल्टॉन हा कशाचा प्रकार आहे, इम्पल्स टर्बाईनचा. कशाचा, इम्पल्स टर्बाईनचा. ओके, इम्पल्स टर्बाईनचा प्रकार कोणता आहे तुमचा, पेल्टॉन. ओके, आणि कपलान, प्रोपेलर हे कशाचे प्रकार आहे, ह्या रिॲक्शनचे. काय, ह्या रिॲक्शनचे प्रकार आहे. पेल्टॉन झाला, कपलॉन झाला, तुमचा फ्रान्सिस झाला, हे रिॲक्शन टर्बाईनचे प्रकार आहे. मग तुमचा जो पेल्टॉन असतो तो हाय हेड आणि लो डिस्चार्जसाठी वापरला जातो. काय, हाय हेड आणि लो डिस्चार्जसाठी. आणि बाकीच्यामध्ये या ठिकाणी काय होतं मित्रांनो, डिस्चार्ज जास्त असतो आणि हेड कमी असतं. मग त्या ठिकाणी सर्वात कमी हेड तुमचं कपलांचं असतं, नंतर प्रोपेलर, फ्रान्सिस यांचा नंबर लागतो. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा चार्ट मी कशावरती देईन, आपल्या टेलिग्राम चॅनलला देईन. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्याची लिंक डिस्क्रिप्शनला आहे, तिथून जाऊन तुम्ही तो बघू शकता. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा. ॲडव्हान्टेज ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. आपल्या हायड्रो पॉवर प्लांटचे ॲडव्हान्टेज आपल्याला या ठिकाणी विचारले. बघा लो ऑपरेटिंग कॉस्ट, बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी हायड्रो पॉवर प्लांट जेव्हा चालू असतो आपला, त्या ठिकाणी आपल्याला कोणतं हे लागतं का, फ्यूल वगैरे लागतं का, म्हणजे त्याची ऑपरेटिंग कॉस्ट काय कमी आहे. मग हे बरोबर आहे. मग आपल्याला क्लिक करून समोर जायचं आहे का नाही, आपल्याला खालचे सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे, वाचायचं आहे. ओके, बघा स्टार्ट व्हेरी क्विकली, बरोबर आहे. आपला हायड्रो पॉवर प्लांट हा एकदम क्विकली चालू होतो. ओके, त्यानंतर ऑपरेट बोथ बेस लोड अँड पीक लोड, बरोबर आहे. आपला हायड्रो पॉवर प्लांट जो असतो हा बेस लोडला सुद्धा आणि पीक लोडला या दोन्हीला सुद्धा ऑपरेट होतो. तो कसा, बघा एखादा छोटासा डॅम आपण तयार करतो, त्या डॅममध्ये आपण काय करतो, पाणी साठवून ठेवतो आणि त्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी तयार करतो. ती कधी करतो, मग जेव्हा आपल्याला गरज असली तेव्हा. मग गरज असली तेव्हा आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी तयार करतो,
तो प्लांट कोणता असतो आपला पीक लोड. ओके, मग हा सुद्धा आपण पीक लोड म्हणून वापरतो. आणि आपला बेस लोड म्हणजे तिथे हायड्रो पॉवर प्लांटसुद्धा आला, म्हणजे मोठ्या प्लांटसाठी आपण ज्या मोठ्या प्लांटचा या ठिकाणी वापर करतो इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी, मग ते कोणते हायड्रो पॉवर प्लांट, ते तुमचे बेस लोड झाले. ओके, मग हा बेस लोड पण झाला आणि पीक लोड पण झाला. मग हे सुद्धा आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. नंतर पोल्युशन लेस प्लांट, यामध्ये पोल्युशन होतं का, नाही, मग हे पण बरोबर असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते ऑप्शन नंबर ई आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, आता बघा पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा. ओके, आता 10 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा तुम्हाला या ठिकाणी, मॅक्झिमम विंड एनर्जी कशाच्या प्रमाणात आहे. बघा विंड एनर्जी तुम्हाला माहिती आहे, हवेच्या माध्यमातून एक पवनचक्की असते, ती फिरते आणि त्याच्या माध्यमात आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी भेटते. ओके, मग बघा जेवढी जास्त ते हवा असेल, म्हणजे जेवढी जास्त हवा आहे तेवढी तुमची तो पंखा फिरणार आहे, तो फॅन फिरणार आहे आणि तेवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. मग ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे ती कशाच्या प्रोपोर्शनलमध्ये असते, तो प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग बघा जेवढी हवा जास्त आहे, म्हणजे हवेची डेन्सिटी जेवढी जास्त आहे तेवढी इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी जनरेट होणार आहे. त्यानंतर त्या हवेच्या क्यूबने जर मराठीत सांगायचं झालं तर या ठिकाणी बघा हवेचं पाहिजे होतं, या ठिकाणी बघा वेगाचे घनफळ, काय वाऱ्याचं, या ठिकाणी वाऱ्याचं म्हणजे हवेच्या वेगाचं घनफळ म्हणजे त्याचा क्यूब, त्याच्या काय असतं ते प्रपोर्शनल असतं. हे सुद्धा तुम्हाला फक्त एकच माहीत होतं, रोटरच्या व्यासाचा वर्ग, एवढंच माहीत होतं. पण या ठिकाणी हे दोन्हीसुद्धा काय करायचे आता लक्षात ठेवायचं आहे, एअरची डेन्सिटीसुद्धा आणि एअरची म्हणजे वाऱ्याचा वेगाचे घनफळसुद्धा. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचं, हे सुद्धा तुमचं बरोबर असणार आहे. मग आपले ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे. मग हे सगळे बरोबरसाठी आपलं ऑप्शन नंबर ई, ए, बी आणि सी तिन्ही बरोबर त्या ठिकाणी दाखवण्यासाठी आपल्याला मारावं लागणार आहे. ओके, बघा 11 नंबरचा प्रश्न काय सांगतो या ठिकाणी बघा, टायडल पॉवर प्लांटमध्ये कोणते टर्बाईन वापरले जात नाही. नॉन व्हर्बल क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, नाही कारण का नॉन व्हर्बल प्रश्न आपले 5 ते 6 आपल्या पेपरला विचारले जातात आणि त्या 100% चुकण्याचे चान्सेस असतात. कारण त्या ठिकाणी आपल्याला नाही या शब्दाने विचारल्या जाणारे प्रश्न सोडवण्याची आपल्याला प्रॅक्टिसच नसते. मग ते आपण नाहीने म्हणजेच नॉन व्हर्बल पद्धतीने त्याचं उत्तर देत नाही, व्हर्बलने देऊन टाकतो आणि व्हर्बलने दिलं की तो प्रश्न चुकतो, कारण ते नॉन व्हर्बल म्हणजे निगेटिव्ह पद्धतीने विचारलेला प्रश्न असतो. बघा मग नाही विचारलं आहे, कोणतं टर्बाईन वापरत नाही, कशामध्ये टायडल पॉवर प्लांटमध्ये कोणते टर्बाईन वापरले जात नाही. मग बघा या ठिकाणी कोणतं आहे, सिम्पल इम्पल्स टर्बाईन हे वापरले जातं का ते पहिले बघायचं. नंतर काय प्रोपेलर टर्बाईन, कोणतं प्रोपेलर टाईप, नंतर रिॲक्शन टाईप हे वापरले जाते का ते बघायचं आहे मित्रांनो. तर कधीही लक्षात ठेवा, जो तुमचा टायडल पॉवर प्लांट आहे तो पहिले तर समुद्राच्या पाण्यावरती या ठिकाणी टर्बाईन लावली जाते आणि त्या टर्बाईनच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते, हे सर्वात पहिले तुम्हाला माहीत पाहिजे. यालाच आपण टायडल पॉवर प्लांट म्हणतो, बरोबर आहे का नाही. मग मला सांगा, अशा पद्धतीने तुमच्या लाटा आल्या, मग या लाटाच्या माध्यमातून हा जो तुमचा टर्बाईन आहे हा फिरला, ह्या लाटा पुढं आल्या, मग तुमचा टर्बाईन फिरला. आता ह्या लाटा परत पाठीमागं जाणार आहे, मग परत पाठीमागं जाताना सुद्धा तुमचा टर्बाईन फिरणार आहे. मग या ठिकाणी अशा पद्धतीने टर्बाईन लावायचा आहे की लाटा इकडून तिकडं जाताना आणि इकडून इकडं येताना दोन्हीकडनं सुद्धा तो फिरला पाहिजे आणि दोन्ही साईडने सुद्धा आपली इलेक्ट्रिसिटी तयार झाली पाहिजे. मग अशा टर्बाईनला आपण काय म्हणू शकतो बघा, याला आपण म्हणू शकतो रिव्हर्सिबल, काय रिव्हर्सिबल टाईप. मग हे आपलं उत्तर असणार आहे का, आपल्याला नाही विचारलं आहे कोणते वापरत नाही, हा वापरतात, काय हा वापरतात, पण आपल्याला कोणते वापरत नाही हे विचारला. मग हा वापरत नाही, हा वापरत नाही आणि हा पण वापरत नाही. मग ए, बी आणि डी, काय ए, बी आणि काय पाहिजे होतं आपलं ए, बी, बघा हा ए झाला, हा बी झाला, हा सी झाला, डी, इथे डी पाहिजे होतं, बघा मिस्टेक झाली, या ठिकाणी डी पाहिजे होतं. ए, बी आणि डी हे आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. असं असणार आहे का, ए, बी आणि डी बरोबर असणार आहे का. डी नंबरला तुमचा कोणता आहे, रिव्हर्सिबल आहे, इथे डी नसणार आहे, सीच असणार आहे, काय सीच असणार आहे. ए, बी आणि सी हे तुमचं उत्तर असणार आहे, कारण हे टर्बाईन आपण त्या ठिकाणी वापरत नाही, आपण टर्बाईन वापरतो हा. ओके, मग आपला हा उत्तर नसणार आहे, हा असणार आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो नॉन व्हर्बल प्रश्नाची प्रॅक्टिस करा, असा 100% गेम त्या ठिकाणी होतो बघा, 100% सांगतो तुम्हाला. बघा 12 नंबरचा प्रश्न काय सांगतोय,
बघा प्रश्न सर्वात पहिले प्रश्नाचा अर्थ तुम्हाला आला पाहिजे. नॉन कन्व्हेशनल प्लांट विचारलं या ठिकाणी, काय का कन्व्हेशनल विचारलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. नॉन कन्व्हेशनल म्हणजे रिन्युएबल असतं आणि कन्व्हेशनल म्हणजे नॉन रिन्युएबल असतं, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. ओके, बघा नॉन कन्व्हेशनल प्लांट अँड जिओथर्मल प्लांटपैकी जिओथर्मल पॉवर प्लांटचा लोड फॅक्टर किती असतो. सर्वात पहिले लोड फॅक्टरची कन्सेप्ट तुम्हाला कळाली पाहिजे. एखाद्या प्रॉपर टाईममध्ये एखाद्या प्रॉपर टाईममध्ये ओके, त्या टाईममध्ये आपण किती उत्पादन घेतो, मग ते उत्पादन कशाचं असू शकतं. आता या ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटीचं घेणार आहे, बरोबर आहे. तर एखाद्या प्रॉपर टाईममध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचं किती उत्पादन घेतो आहे, म्हणजे किती जास्त घेतो आहे, तो आपला लोड फॅक्टर असतो त्या ठिकाणी. मग या ठिकाणी कन्व्हेशनल आहे, या ठिकाणी तुमचा जिओथर्मल आहे. मग जिओथर्मलची पण कन्सेप्ट माहीत पाहिजे. बघा ही तुमची अर्थ आहे आणि या अर्थच्या भूगर्भामध्ये कशामध्ये भूगर्भामध्ये या ठिकाणी हीट तयार होते आणि या हीटच्या माध्यमात आपण या ठिकाणी त्या म्हणजे ती जी एक पॉवरच आहे आणि त्या पॉवरचं आपण कन्व्हर्जन करून काहीतरी दुसरी एक एनर्जी तयार करतो, बरोबर आहे का नाही. आणि तिलाच आपण जिओथर्मल पॉवर प्लांट म्हणतो. तो जिओथर्मल पॉवर प्लांट का, कारण तो पॉवर प्लांट याच हीटच्या माध्यमात या ठिकाणी दुसरी एनर्जी दुसरी ऊर्जा त्या ठिकाणी तयार करत असतो. तर तुम्हाला आता जिओथर्मलची या ठिकाणी गोष्ट कळाली. आता कन्व्हेशनलची तुम्हाला कळालं पाहिजे. कन्व्हेशनल म्हणजे काय, नॉन रिन्युएबल म्हणजे त्यामध्ये मग तुमचे कोणकोणते प्लांट आले, न्यूक्लिअर आला, थर्मल आला, हे प्लांट त्या ठिकाणी येते. मग मित्रांनो तुमचा कोळसा त्या ठिकाणी संपू शकतो, काही पण होऊ शकतं. तुमचा न्यूक्लिअर पण संपू शकतो, काही पण होऊ शकतं. मग या ठिकाणी याचा लोड फॅक्टर काय असेल बरं, कशाचा, कन्व्हेशनलचा कमी असेल, कारण त्या ठिकाणी त्याची कमतरता पडू शकते. पण या ठिकाणी अर्थ जी आहे आपली पृथ्वी आहे, तिच्या भूगर्भातील या ठिकाणी जी हीट असणार आहे ती त्या ठिकाणी चेंज होणार आहे का, तीच असणार आहे. त्यामध्ये काही या ठिकाणी फरक पडणार नाही. त्यामुळे आपल्याला ती जिओथर्मल पॉवर प्लांटद्वारे जी एनर्जी ऊर्जा भेटणार आहे तीसुद्धा या ठिकाणी काय भेटणार आहे, कन्व्हेशनलपेक्षा जास्त भेटणार आहे. म्हणून आपला तो लोड फॅक्टर जो असणार आहे तो जिओथर्मलचा जास्त असणार आहे. आणि तेच विचारलं आहे आपलं जिओथर्मलचा काय असेल बा कम्पेअर टू कन्व्हेशनल. मग आपल्याला तो काय असणार आहे, काय उत्तर द्यावं लागणार आहे, जास्त हाय. मग आपलं कुठं उत्तर दिसतंय बघा, या ठिकाणी लोअर दिलं आहे, इथे सेम दिलं आहे. या ठिकाणी दिसते बघा ऑप्शन नंबर सी तुम्हाला, हाय लोड फॅक्टर. ओके, आता पुढचा प्रश्न आहे आपला 13 नंबरचा. थोडा घशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाजसुद्धा व्यवस्थित येत नाही आज आणि थोडं गुत्ते बघा शब्द. ओके, मग आजच्या दिवस मॅनेज करा, उद्या परत कंटिन्यू प्रॉपरली तुम्हाला सेशन भेटेल. ओके, बघा सोलर कलेक्टर. आता सोलर कलेक्टर आणि फोटो व्होल्टेक सेल हे वेगवेगळे बघा, यामध्ये तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होतो. बघा सोलर कलेक्टर हे सोलर एनर्जीचे कोणत्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. आता इथं सोलर कलेक्टर आला आहे, या ठिकाणी फोटो व्होल्टेक सेलसुद्धा येऊ शकत होता, बरोबर आहे का नाही. मग दोघांचं उत्तर हे वेगवेगळे येतं. आता याचं उत्तर सर्वात पहिले मी तुम्हाला समजून सांगतो. बघा सोलर कलेक्टर हे काय, सोलर कलेक्टर हे सोलर एनर्जीचे कोणत्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करते म्हणजे रूपांतर करते, बरोबर आहे का नाही. मग हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. सोलर कलेक्टर तुमच्या घरावरती पाणी तापवण्यासाठी लावलं जातं बघा. ते काय करतं, सोलरचं या ठिकाणी थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं आणि थर्मल एनर्जीचं मग त्या ठिकाणी पाणी तापवण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. मग या ठिकाणी उत्तर काय मारायचं आहे तुम्हाला, थर्मल. या ठिकाणी इलेक्ट्रिकल मारायचं आहे का नाही. या ठिकाणी जर फोटो व्होल्टेक सेल असती तर फोटो व्होल्टेक सेल जी आहे मित्रांनो ती सोलर एनर्जीची डायरेक्ट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये काय, या सोलर एनर्जीचं डायरेक्ट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. पण तुमचा सोलर कलेक्टर असतो तो सर्वात पहिले थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतो आणि त्या ठिकाणी मग पाणी तापवून त्याच्या स्टीमच्या माध्यमात ती टर्बाईनवरती सोडून त्या ठिकाणून मग आपण इलेक्ट्रिकल एनर्जी त्या ठिकाणी तयार करू शकतो. सध्या आपण त्याचा वापर आपण कशासाठी करतो, जास्तीत जास्त पाणी तापवण्यासाठी. आपल्या घरावरती ते लावलेले असतात तेच असतात, ते आपण पाणी तापवण्यासाठी त्या ठिकाणी वापरतो. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न, द सोर्स ऑफ एनर्जी ऑफ द सन इज. बघा त्या ठिकाणी सूर्याच्या विषयी काहीतरी विचारलं आहे, एवढं तर आपल्याला या प्रश्नामध्ये कळतं. द सोर्स ऑफ एनर्जी ऑफ द सन. आता आपल्याला काय कळालं, सूर्याविषयी काहीतरी या प्रश्नात आपल्याला विचारलं आहे. मग आपल्याला काय करायचं, आता ऑप्शन वाचून घ्यायचे. कधी जर प्रश्न नाही कळाला तर ऑप्शन वाचायचे, कारण त्या ठिकाणून आपल्याला प्रश्न कळू शकतो. बघा फिजन, फ्युजन असं काहीतरी दिलं आहे, केमिकल रिॲक्शन, फोटो इलेक्ट्रिकल, बोथ असं काहीतरी दिलं आहे. मग त्यांनी विचारलं आहे काय, बघा तुमचा जो सूर्य आहे
काय तुमचा जो सूर्य आहे तो काय करतो, द सोर्स ऑफ एनर्जी ऑफ द सन, म्हणजे तो कोणत्या याच्यावरती काम करणार आहे. मग त्या ठिकाणी फिजन आणि फ्युजन या दोन गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आता फिजनचा जर प्रश्न आला तो न्यूक्लिअर तुमचा पॉवर प्लांट जो असतो तो फिजन या रिॲक्शनवरती काम करतो आणि तुमचा सन सूर्य म्हणजे त्या ठिकाणी जी रॅडिएट एनर्जी करतो, काय रॅडिएशनच्या माध्यमात जी एनर्जी इमिट करतो ती जी एनर्जी आहे आणि त्या ठिकाणी ज्या रिॲक्शन होतात त्या कोणत्या याच्यावरती काम करतात तर ते तुम्हाला माहीत पाहिजे. ते फ्युजन रिॲक्शन असते. कोणती असते मित्रांनो, फ्युजन. मग सूर्य, सोलर एनर्जी हे जर आलं तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा शब्द आला पाहिजे एक समोर, तो कोणता, फ्युजन. आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट आला तुमच्यासमोर एक शब्द आला पाहिजे, तो असणार आहे फिजन. ओके, हे दोन प्रश्न या ठिकाणी बनू शकतात, ते तुम्हाला लिहून घ्यायचे दोन्ही शब्दसुद्धा. ओके, या ठिकाणी बघा मग आपलं उत्तर काय असणार आहे. आपल्याला सूर्याचं विचारलं आहे, त्याची एनर्जी विचारली आहे, त्याचा सोर्स विचारलं आहे, द सोर्स ऑफ एनर्जी ऑफ द सन असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे, सूर्याचं आहे. इथे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं आहे का, नाही, मग सूर्याचं आहे, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे बघा फ्युजन. काय फ्युजन. या ठिकाणी केमिकल वगैरे नाही आहे, तुमची बॅटरी वगैरे तुम्हाला सांगितलं फ्यूल सेल बॅटरी वगैरे तिकडे जर गेलो आपण त्या ठिकाणी येऊ शकतं ते. ओके, फोटो इलेक्ट्रिक पण नाही आणि बोथ पण हे पण नाही आहे. ओके, बघा 15 नंबरचा प्रश्न आज थोडं स्पीडनं पण घेतो आहे. या ठिकाणी काल दहीहंडीचा कार्यक्रम होता त्यामुळे थोडं सगळ्याच गोष्टी जास्त झाल्या. ओके, या ठिकाणी मग त्याच्यामुळे आवाज वगैरे ते सगळंच हे झालं. ओके, बघा त्यामुळे बघा या ठिकाणी आता जाऊ द्या जे काय झालं ते. बघा टायडल एनर्जी कोणत्या एनर्जीचा वापर करून या ठिकाणी कोणती एनर्जी तयार करते, म्हणजे टायडल एनर्जी. या ठिकाणी प्रश्न रिपीट झाला का काय हो, हा नाही, तो दुसरा प्रश्न होता, बरोबर आहे आपला. या ठिकाणी जे टायडल एनर्जी आहे जे समुद्रात आपण त्या ठिकाणी पॉवर तयार करतो समुद्राच्या लाटाच्या माध्यमात, ती आहे तुमची टायडल एनर्जी. तर ती एनर्जी जी मित्रांनो या ठिकाणी पाणी असतं स्थिर आणि पाण्यामध्ये कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल. ओके, कोणती, पोटेन्शियल. आणि तिचा कन्वर्जन करतो आपण कशामध्ये, मग इलेक्ट्रिकमध्ये. बस तेच विचारले आपण, पोटेन्शियल टू इलेक्ट्रिकल हे उत्तर मारायचं. मग ऑप्शन नंबर ए मध्येच तुम्हाला ते दिसतंय. ओके, बघा समोरचा प्रश्न आहे 16 नंबर. MHD हे पहिल्या वेळेस ऐकलं असेल मला तरी वाटतं तुम्ही. MHD जनरेटर मध्ये कोणते कंडक्टर वापरले जाते. बघा सर्वात पहिले हा असा जनरेटर आहे की यामध्ये DC सप्लाय तयार होतो. कोणता, DC सप्लाय तयार होतो. असा हा एक जनरेटर आहे की ज्यामध्ये DC सप्लाय तयार होतो मित्रांनो. कोणता, DC सप्लाय. आणि यामध्ये कंडक्टर लावले जातात. ते कंडक्टर कशाचे असतात, ते ॲल्युमिनियमचे नसतात, ते कॉपरचे पण नसतात, ते लिक्विड आणि गॅसचे त्या ठिकाणी असतात मित्रांनो. काय, सहसा गॅसचे पण नसतात. काय, गॅसचे पण सहसा नसतात पण सहसा असतात, म्हणून आपल्याला ते दोन्हीसुद्धा या ठिकाणी उत्तर मारावं लागतं. ओके, मग या ठिकाणी लक्षात ठेवा तुमचा जो MHD जनरेटर असतो तो त्या ठिकाणी काय करतो, DC तयार करतो. असा एकच जनरेटर आहे तो DC तयार करतो. ओके, आणि तो जो असतो मित्रांनो त्याच्यामध्ये जे कंडक्टर लावले जातात ते लिक्विड आणि गॅसचे ते असतात. ओके, चला पुढचा प्रश्न 17 नंबरचा. नॉन कन्व्हेन्शनल पॉवर प्लांटचे खालीलपैकी कोणते नुकसान आहे. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे तुमचा कोणता, रिन्युएबल. मग त्या ठिकाणी कोणते झाले, तुमचा सोलर झाला, तुमचा विंड झाला, हे तुमचे कशामध्ये आले नॉन कन्व्हेन्शनल म्हणजेच रिन्युएबल. आता याचे काय विचारले, नुकसान. जास्त प्रदूषण होते, याने प्रदूषण होते का, नाही. मग हे उत्तर असणार आहे का आपलं, हे उत्तर नसणार आहे. मेंटेनन्स जास्त आहे. बघा या ठिकाणी मेंटेनन्स जास्त असतं का त्याचं, नाही, मेंटेनन्ससुद्धा त्याचं जास्त नसतं. हे आपण बाजूला ठेवा, असतं का नसतं, बरोबर आहे. त्यानंतर बेस लोडसाठी वापरता येत नाही. बघा लक्षात ठेवा तुमचे जे रिन्युएबल पॉवर प्लांट असतात ते बेस लोडसाठी वापरता येत नाही. काय, बेस लोडसाठी वापरता येत नाही असं या ठिकाणी म्हटले. त्यानंतर आपण पुढचा परत वाचू. बघा पीक लोडसाठी वापरता येत नाही. मग या ठिकाणी बघा उत्तर काय देता येईल तुम्हाला, प्रश्न कसा विचारला आहे ते तुम्हाला त्याच्यावरती डिपेंड करते. नॉन कन्व्हेन्शनल पॉवर प्लांटचे खालीलपैकी कोणते नुकसान आहे, म्हणजे नुकसान आहे बा. मग नुकसान कोणते या ठिकाणी, त्याचं प्रदूषण, काय जास्त प्रदूषण होतं, प्रदूषण होतच नाही, हे त्याचं नुकसानच नाही आहे की नाही. मग हे नसणार आहे. त्याचा मेंटेनन्स आहे का जास्त, नाही, हे नुकसानच नाही. मेंटेनन्स जास्त आहे, नाहीच आहे ना, हे नुकसानच नाही आहे. नंतर पीक लोडसाठी वापरता येत नाही, तो वापरता येतो. काय, तो वापरता येतो, हे सुद्धा त्याचं उत्तर नसणार आहे. उत्तर काय असणार आहे बघा, त्याचं नुकसान काय आहे की आपल्याला तो बेस लोड पॉवर प्लांटसाठी वापरता येत नाही, हे त्याचं आपलं उत्तर असणार आहे. जे तुमचे नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे रिन्युएबल पॉवर प्लांट आहे
ते तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा, ते तुम्ही बेस लोडसाठी वापरू शकत नाही, म्हणजे वापरता येत नाही ते बेस लोडसाठी. मग तुमचा सोलर पॉवर प्लांट झाला, तुम्हाला तो पीक लोडसाठी वापरता येतो. तुमचा विंड वगैरे झाला, तो सुद्धा तुम्हाला पीकसाठी वापरता येतो. ओके, मग हे लक्षात ठेवा, एकदम फिरून विचारलेला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर जे असणार आहे बेस लोड पॉवर प्लांट त्या ठिकाणी असणार आहे. बेस लोड पॉवर प्लांटसाठी तो वापरता येत नाही, हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके, बघा समोरचा प्रश्न काय सांगतोय, जिओथर्मल पॉवर कोणती पॉवर, जिओथर्मल पॉवर, जी की तुम्हाला सांगितली पृथ्वीच्या भूगर्भातील ती एनर्जी वगैरे त्याच्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन मी दिली. बघा, जिओथर्मल पॉवर तयार करण्यासाठी कोणती ऊर्जा वापरली जाते, काय जिओथर्मल पॉवर तयार करण्यासाठी कोणती ऊर्जा वापरली जाते, एकदम सोपं आहे. आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा उत्तर, हीट इन ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फिअरमधली हीट वापरली जाते का, नाही, अजिबात नाही. त्यानंतर हीट ऑफ दी सन, सूर्याची हीट वापरली जाते का, नाही. नंतर काय आहे बघा, आयोनोस्फिअर बघा, नाहीच, हे नाहीच, हे सोडून द्या डायरेक्ट, हा शब्द सोडून द्या. नंतर हीट इनसाइड द अर्थ, म्हणजे अर्थच्या आतमधली हीट त्या ठिकाणी वापरली जाते, बरोबर आहे की नाही. मग हे आपलं पर्याय बरोबर असणार आहे. बघा 19 नंबर, इकोनोमायझर इज यूज हीट. बघा इकोनोमायझरचं काम काय वगैरे वगैरे ते विचारले. बघा सर्वात पहिले तुम्हाला कंडेन्सर माहीत पाहिजे. कंडेन्सरमध्ये काय होतं, वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि ते पाणी हे आपल्या इकोनोमायझरमध्ये येतं. मग इकोनोमायझरमध्ये काय असतं, फ्यूल गॅसेस असतात, ते कुठून येतात, तुमच्या सुपर हीटरमधून वरती येतात. अशा पद्धतीने इथे सुपर हीटर असतो, या ठिकाणी इकोनोमायझर असतो, या ठिकाणी तुमचा मग बॉयलर वगैरे असतो. त्या इकोनोमायझरमध्ये काय होतं, या ठिकाणी कंडेन्सरमधून तुमचं पाणी येतं, या ठिकाणी ते पाणी गरम होतं आणि ते गरम पाणी तुमच्या बॉयलरमध्ये जातं. मग इकोनोमायझर काय करतो, तुमच्या बॉयलरची इफिशियन्सी वाढवण्याचं या ठिकाणी काम करतो. कारण काय, जर बॉयलरला पहिलेच गरम पाणी भेटलं तर ते गरम पाणी होण्यासाठी, स्टीम तयार होण्यासाठी टाईम कमी लागणार आहे, म्हणून तुमच्या बॉयलरची इफिशियन्सी तो वाढवतो. कोण, तुमचा इकोनोमायझर. मग प्रश्न काय विचारला, इकोनोमायझर इज यूज टू हीट, तो काय करतो बघा, हीट यूज करतो आणि काय करतो, तो जे फीड वॉटर आहे त्या ठिकाणचं, काय कशातलं, तुमच्या फीड वॉटर, कोणतं, हे इकून येणारं फीड वॉटर आहे, त्या फीड वॉटरला तो गरम करतो, तो हीट करतो. तेच विचारलं आहे, इकोनोमायझर इज यूज टू हीट, तो काय करतो, हीट करतो. कशाला, त्या पाण्याला, कोणत्या पाण्याला, फीड वॉटर आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. ओके, या ठिकाणी प्रश्नाचा अर्थ या ठिकाणी बसत नाही व्यवस्थित. बघा, इकोनोमायझर इज यूज, इकोनोमायझर वापरतात कशासाठी, हीट करण्यासाठी. कुणाला हीट करण्यासाठी, फीड वॉटरला हीट करण्यासाठी. असा बरोबर प्रॉपर त्या प्रश्नाचा अर्थ आहे. इकोनोमायझर इज यूज टू हीट म्हणजे काय, इकोनोमायझर वापरतात कशासाठी, हीट करण्यासाठी. पण कुणाला हीट करण्यासाठी, तर फीड वॉटरला हीट करण्यासाठी. असे फिरून प्रश्न आपल्याला पेपरला विचारले जातात. बघा शेवटचा प्रश्न आहे आपला. बघा, खालील कोणता नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स नाही आहे. बघा, नॉन व्हर्बल प्रश्नाची प्रॅक्टिस जर करायची असेल तर तुम्हाला आपली टेस्ट एकदम प्रॉपर असणार आहे. नॉन व्हर्बल क्वेश्चन हे पेपरला 100% विचारतात आणि 100% ते प्रश्न आपले चुकतात. बघा विचारलं काय, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स म्हणजे रिन्युएबल सोर्स खालीलपैकी कोणते नाही आहे. बघा, टायडल हा रिन्युएबल आहे, त्यानंतर जिओथर्मल पण आहे, विंड पण आहे, म्हणजे हे तिन्ही काय आपले नॉन कन्व्हेन्शनल सोर्स आहे. मग हे आपले उत्तर असणार आहे का, नाही. आपल्याला विचारलं आहे नाही, कोणते नाही आहे. मग या ठिकाणी न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो असतो तो नॉन रिन्युएबल म्हणजे कन्व्हेन्शनल असणार आहे. कोणता, कन्व्हेन्शनल म्हणजे काय, या ठिकाणी विचारलं काय, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स नाही आहे. मग हा नॉन कन्व्हेन्शनल आहे का, नाही आहे, हा कन्व्हेन्शनल आहे, म्हणून हे उत्तर आपलं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. मित्रांनो, एक इन्फॉर्मेशन द्यायची होती, अशाच नवीन नवीन टेस्ट आणि तुम्हाला फुल लेंथ टेस्ट वगैरे पण द्यायची असेल तर आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. त्या ठिकाणून तुम्ही काहीतरी 149 रुपयात ती टेस्ट परचेस करू शकता. त्यानंतर पॉवर सिस्टमचा आणि मशीनचा एक क्रॅश कोर्स आपण त्या ठिकाणी काहीतरी 200 किंवा 199 रुपयात काहीतरी आपण त्या ठिकाणी टाकलेला, तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणून परचेस करू शकता. ओके, अशीच टेस्ट आपली चालू राहणार आहे. तुमचा जर रिस्पॉन्स असला, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं, कालचा व्हिडिओ आपला 1600 ते 1700 जणांनी बघितला, किती 1600 ते 1700, आणि त्या ठिकाणी लाईक आल्या बघा 170. असं तुम्ही करता, त्यामुळे या ठिकाणी मला नाही वाटत आपण रेग्युलर घेऊ म्हणून. चांगला रिस्पॉन्स द्या तुम्ही, चांगला रिस्पॉन्स दिल्यानंतर मी सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी कंटेंट घेऊन येईल. ओके, त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स हा त्या ठिकाणी हे करू शकतो की तुमचा रिस्पॉन्स किती असणार आहे, त्यानुसार तुम्हाला कंटेंट भेटणार आहे. ओके, तुम्ही जेवढं या ठिकाणी लाईक वगैरे केलं, सबस्क्राईब केलं, तेवढं या ठिकाणी कंटेंट हा नवीन नवीन मुलांपर्यंत जातो. ओके, बाकी काही नाही, त्या ठिकाणी काही पैसे भेटत नाही, काहीच नाही. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आजचा सेशन थांबूया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. परत एकदा सांगतो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल
तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. भेटूया अशाच नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.